मंडळातील शेतकऱ्यांना 75% विमा मिळावा या मागणीसाठी सुडावा बस स्थानकावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले व नायब तहसीलदार प्रशांत ठाकर यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनावर सुधीर देसाई, प्रेम देसाई, तुळशीराम सूर्यवंशी, प्रभाकर देसाई, मळथोड देसाई, अंकुश देसाई, भगवान देसाई, जानूजी देसाई, नागेश देसाई, श्रीरंग देसाई, प्रल्हाद देसाई, हनुमंत देसाई, पप्पू देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता। कुठलाही अनुचित प्रकार न घडता रस्ता शांततेत रस्ता रोको आंदोलन संपन्न झाले। निवेदन प्राप्त झालेलं आहे। सदर निवेदन हे शासनात तात्काळ पाठवण्यात येईल। ओके, धन्यवाद। यांच्या मागण्या काय जे आहेत? यांच्या मागण्या ज्या आहेत ते विशेषतः ज्या पीक विमा संदर्भात आहेत, त्या पीक विम्याचा विषय कृषी विभागाचा आहे, त्यांच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू सदर विभागामध्ये। बळीराजाचा, शेतकरी एकजुटीचा, सुडावा मंडळातील सर्व शेतकऱ्यांचा आम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रस्ते यावं लागले। सकाळी नेहऱ्या केल्या, जिरून गेल्या। हे कुठंतरी शासनाने विचार करावा, कारण आम्ही दरवेळेस केस घ्यायलो अशी मजाकचा विषय नाही हा। कारण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही, पीक विमा नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, रासायनिक खताच्या किमती म्हणजे आभाळाला गगनाला टेकलेले आहेत, पण आमच्या पिकांचा भाव तळाला गेलेला आहे। म्हणून राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला आणि कृषी विभागाला आमची विनंती आहे, आमच्या हक्काचा 75% आणि ईड बेसिकचा जो पीक विमा आहे, ज्यांनी क्लेम केले त्यांना पण आणि ज्यांनी केले नाही त्यांना पण हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे। नाही तर याच्या पुढे सुद्धा तीव्र आंदोलन किंवा उपोषण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेला आहे, ज्यांनी नाही केला त्यांना पण मिळावा अशी सर्व शेतकरी सुडावा मंडळातर्फे राज्य शासनाला तर कळकळीची विनंती आहे की हा जो विमा आहे सर्व शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे। ऑनलाईन तारीख 19 किंवा 20 आहे, तारखेच्या मागे पुढे होत असते कारण तुमचं ते सर्व्हर डाऊन होतं त्यावेळेस, त्यामुळे हा विमा जे आपण हे केलेला आहे ते मिळायला पाहिजे।